माझ्या प्रिय मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण एक छोटा संदेष्टा ज्याला आपण म्हणतो, तो छोटा संदेष्टा आपण विचारात घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे नेहेमिया. तर बायबलमध्ये नेहेमिया हे जे पुस्तक आहे त्या नेहेमियाच्या नावाने बायबलमध्ये जो संदेश दिलेला आहे तो संदेश विशेषतः इस्रायल लोकांना म्हणजेच येरुशलेममध्ये राहणाऱ्या यहुदी लोकांना देण्यात आलेला आहे. मी हे मुद्दामून तुम्हाला सांगतो कारण नेहेमिया हा येरुशलेमचा होता, परंतु ज्या वेळेला नबुकदनेस्सर ह्याने येरुशलेमवरती हल्ला करून येरुशलेम काबीज केलं आणि उद्ध्वस्त केलं आणि ते मंदिरही फोडून टाकलं, त्यानंतर त्याने ज्या लोकांना विशेष करून 10,000 लोकांना बाबिलॉन येथे गुलामगिरीमध्ये नेऊन ठेवलं. तर त्या ठिकाणी म्हणजे त्या बाबिलॉनमध्ये ह्या नेहेमियाचा जन्म झालेला होता. म्हणून खऱ्या अर्थाने तो त्या बाबिलॉनचा नागरिक होता, परंतु त्याचं रक्त हे यहुदी होतं आणि त्याला वाटत होतं, कारण त्याने त्याच्या नातेवाईकाकडून किंवा लोकांकडून ज्या बातम्या ऐकलेल्या होत्या त्याविषयी त्याला खूप दुःख झालेलं होतं. आणि आपण इस्रायलमधून इथे आलेलो आहोत किंवा आपण परके आहोत आणि आपण इथे शरणार्थी म्हणून आहोत आणि म्हणून हे आपलं स्वतःचं खाजगी असं किंवा स्वतःचं हक्काचं असं घर नाही किंवा ज्या आपण म्हणतो हक्काचा देश नाही, तर त्या प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये होती. आणि म्हणून त्याला नेहमी जाणवत होतं की मी माझ्या इस्रायल वंशाचा नेहमी मान सन्मान केला पाहिजे आणि ही इस्रायल संस्कृती मी माझ्यामध्ये टिकवली पाहिजे. आणि त्याच्या आई वडिलांनी लहानपणापासून त्याच्यावरती जे संस्कार घडवलेले होते तेही त्याने लक्षात ठेवलेले होते. आणि त्याला नेहमी जाणीव करून देण्यात आली होती की आपला देव परमेश्वर जो यहोवा आहे तो आपलं रक्षण करणारा परमेश्वर आहे आणि त्याने संकटामध्ये आपल्याला वाचवलेलं आहे की आपल्याला मदत केलेली आहे आणि आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी तो होता. म्हणून त्या परमेश्वराशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, ही त्याची लहानपणापासूनची भूमिका होती. माझ्या प्रिय मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा नेहेमिया अगदी लहानपणापासूनच हुशार होता. परमेश्वराची कृपा त्याच्याबरोबर होती, त्यामुळे तो हळूहळू विद्वानामध्ये गणला गेला. आणि जे थोडके लोक त्या बाबिलॉनमध्ये इस्रायल लोक जे मोठ्या हुद्द्यावरती होते त्यापैकीच हा एक होता. आणि त्याला जरी जो मोठ्या हुद्द्यावरती होता, जरी त्या मोठ्या पगाराचा हा माणूस होता, तरीसुद्धा तो नम्र होता आणि देवभीरू होता. त्यामुळे लोकांवरती आणि आपल्या देशावरती आपल्या कामावरती देखील त्याचं प्रेम होतं, पण त्याचं मन मात्र येरुशलेममध्ये होतं. आणि त्याला वाटत होतं की त्या येरुशलेमसाठी जे उद्ध्वस्त करण्यात आलं होतं, जे एक वैभवपूर्ण शहर होतं आणि ते मंदिर म्हणजेच आपल्या इस्रायल लोकांचं भूषण होतं, ते नष्ट केल्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख होतं त्या दुःखाची त्याला नेहमी जाणीव होत होती. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, जणू काय परमेश्वर त्याच्याशी बोलत असावा, कारण त्याला खरोखर वाटत होतं की मी काहीतरी करावं.
आता जेव्हा हा नेहेमिया बाबिलॉन इथे राजाच्या राजवाड्यामध्ये पॅलेदार म्हणून होता, म्हणजे अत्यंत महत्त्वाची भूमिका गाजवणारा हा माणूस होता आणि राजाच्या अगदी जवळ होता. म्हणून एक दिवस जेव्हा यहुदाहून किंवा इस्रायलमधून यरूशलेममधून जेव्हा लोक ह्या बाबिलॉनच्या राजाला भेटायला आलेत, तेव्हा राजाला भेटण्या अगोदर ह्याच्याद्वारेच म्हणजे नेहेमियाद्वारेच त्याला राजाला भेटता आलं असतं, म्हणून ते नेहेमियाला भेटले आणि नेहेमियाने त्यांच्याबरोबर बसून थोडीशी चौकशी केली आणि सध्या काय परिस्थिती आहे ह्याची तो जाणीव करून घेत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणजेच इस्रायलच्या आणि यरूशलेमच्या पाडावानंतर जवळजवळ 100 वर्षाचा काळ निघून गेलेला होता आणि त्यानंतर परिस्थिती काय होती ती आपल्याला त्यांच्याद्वारे समजण्यात येते. म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला त्या लोकांनी नेहेमियाला सांगितलं आणि त्या यरूशलेमचे वर्णन केले, त्यावेळेला खरोखर हलाखीची परिस्थिती होती. म्हणजे मंदिर संपूर्ण इस्रायल उद्ध्वस्त करताना त्यावेळेला जी यरूशलेमची भिंत होती ती भिंत पाडलेली होती आणि ती त्याच अवस्थेमध्ये मोडकी तोडकी होती. आणि त्यावेळेला अजून काय नेहेमियाला साक्षात्कार झाला की मी यरूशलेमला जाऊन माझ्या देवासाठी आणि माझ्या लोकांसाठी मी काहीतरी करावं. आणि ह्याचा विचार करत असताना एक दिवस तो खूप नाराज दिसला. मग राजाने त्याला बोलावलं आणि विचारलं, काय नेहेमिया, तू आज फार नाराज दिसतो आहेस, कसली चिंता आहे का? त्यावेळेला जणू काय त्याने एक नवीन, ज्याला आपण म्हणतो अवसान धरलं आणि हिंमत धरली आणि त्याने राजाला सांगितलं की माझा देश हा इस्रायल आहे आणि त्या इस्रायलमध्ये आता जी परिस्थिती आहे ती ऐकून मला फार दुःख आहे आणि ती परिस्थिती सुधारावी असं मला मनोमन वाटते. जणू काय माझा परमेश्वर मला त्यासाठी बोलावतो आणि म्हणून माझ्या मनात असा विचार आला की मी यरूशलेमला जावं आणि यरूशलेमच्या तटाची जी भिंत आहे ती भिंत बांधावी, परत बांधावी, नव्याने बांधावी. आणि ती जी देवळाची परिस्थिती आहे किंवा जे परमेश्वराचं वसतिस्थान होतं त्याची परिस्थिती लक्षात घेता मला देखील वाटलं मी काहीतरी करावं आणि तिथल्या लोकांनाही सांगावं की तुम्ही परमेश्वराशी एकनिष्ठ राहा. म्हणून राजे महाराज, तुम्ही मला त्यासाठी परवानगी द्यावी अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करीत आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, काय चमत्कार की बाबिलोनच्या राजाने, म्हणजे त्यावेळेला आता पर्शियन लोक त्या ठिकाणी होते, म्हणून ह्या पर्शियन राजाने नेहेमियावरती दया दाखवली आणि नेहेमियाला ह्या कार्यासाठी जाण्याची संधी दिली. आणि केवळ संधी दिलीच एवढीच नाही, तर त्याच्याबरोबर आणखीन त्याला जी माणसं पाहिजे होती तो ते घेऊन जाऊ शकत होता. आणि ती भिंत बांधण्यासाठी त्याला जो खर्च लागणार होता त्यासाठी सुद्धा त्याने काही निधीही ह्या नेहेमियाला दिला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, जणू काही परमेश्वरच माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की मी जाऊन ती भिंत बांधावी, म्हणून तो त्या ठिकाणी जाण्याची तयारी करतो. आणि म्हणून मला राजाने एवढं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल तो राजाचेही आभार मानतो. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी थोड्याच दिवसामध्ये सगळी तयारी करून हा मनुष्य निघतो.
पण त्याला माहिती होतं की निघताना मला काही प्रांतातून जावं लागणार आहे आणि म्हणून राजाने त्याला काही पत्रेही दिली की ज्या देशातून तू जाशील त्या देशामध्ये हे राजाला पत्र दाखव की तू येथून प्रवास करीत आहेस आणि येरुसलेमला जात आहेस आणि म्हणून ते तुला पुढे जायला परवानगी देतील. म्हणजे सगळी व्यवस्था जणू काही राजाने त्याच्यासाठी केली होती आणि म्हणून तो खुश होता. शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणे तो इस्रायलला येरुसलेमला पोहोचला आणि येरुसलेमला पोहोचल्यानंतर 3 दिवस त्याने कुणाला काही बोललं नाही किंवा तो तिथे कशासाठी आला होता हे देखील सांगितलं नाही. मात्र 3 दिवसानंतर नेहेम्याने जे यहुदी वरिष्ठ मंडळी होती, वडील मंडळी होती, त्या वडील मंडळींना बोलावलं आणि त्याला त्याचा हेतू सांगितला की आपल्याला येरुसलेमची भिंत बांधायची आहे आणि मला तुम्हाला सगळ्या लोकांचं सहकार्य हवं आहे. त्यासाठी मला राजाने पाठवलेलं आहे. त्यासाठी राजाने माझ्याबरोबर ही माणसं पाठवलेली आहेत आणि राजाने हा निधी पाठवलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने देखील ह्या परिस्थितीचा आढावा घेतला. पण त्या अगोदर त्याने काय केलं की तो संपूर्ण येरुसलेमच्या भोवती त्या भिंतीची काय परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष जाऊन त्याची पाहणी करू लागला. सुरुवातीला तो एका गाढवाच्या पाठीवर बसून चाललेला होता, परंतु पुढे भिंतीची परिस्थिती इतकी बिकट होती की तो गाढवही चालू शकत नव्हता. म्हणून नेहेम्या खाली उतरला आणि त्याने स्वतः आपल्या पायाने चालायला सुरुवात केली आणि त्याने बरोबर सगळी पाहणी केली. आणि ती पाहणी करताना आपल्याला एकूण किती मटेरियल लागेल, किती खर्च होईल आणि त्यासाठी कुणाशी संपर्क साधावा लागेल हे सगळं त्याने व्यवस्था केली. आता हे काम करत असताना त्याला हे पण माहिती होतं की त्याबद्दल आपल्या विरुद्ध काही लोक आणखी चळवळ करतील, पण विरोधक कोण आहेत, शत्रू कोण आहेत हे देखील त्याने हेरलं होतं. आणि त्या हेराला देखील जणू काही आपण कसे ताब्यात ठेवणार आहोत म्हणून त्यासाठी त्याने काही माणसं त्यांच्यावर नेमलेली होती त्यांची पाहणी करण्यासाठी. माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट की भिंत बांधण्यासाठी सुरुवात झाली. कामगार आले, कामगार देखील ह्या कामाला लागले आणि सगळं काही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होऊ लागलं. पण मात्र आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ह्या ठिकाणी जेव्हा नेहेम्या ह्या कामाला लागला तेव्हा काही लोकांनी त्याला मुद्दामहून ह्या कामामध्ये अडचण आणण्यासाठी सांगितलं की नेहेम्या, लोकांशी सुसंवाद आपल्याला करायचा आहे आणि म्हणून तुम्ही एक दिवस आमच्याकडे यावे. आम्ही अशा ठिकाणी हा सुसंवाद ठरवलेला आहे. मग त्यावेळेला नेहेम्याने आपली बुद्धी वापरली आणि सद्सद्विवेक बुद्धीद्वारे त्याने विचार करून त्या लोकांना सांगितलं की सध्या मी कामात आहे, मी येऊ शकत नाही, तुम्ही आपसामध्ये भागून घ्या. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे तर 4 वेळेला त्या लोकांनी प्रयत्न केले. परंतु 4ही वेळेला नेहेम्याला जाणवलं की ह्यांच्या मागे काहीतरी राजकारण आहे, म्हणून तो अजिबात गेलाच नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर काही लोकांनी त्याला एक निरोप पाठवला की काही लोक तुला मारण्यासाठी तुला पकडणार आहेत आणि मारणार आहेत आणि म्हणून तू काय कर, जाऊन मंदिरामध्ये राहा. मग त्याने त्यावेळेला सांगितलं की मी कोण मोठा माणूस आहे की लोक मला मारणार आहेत आणि मारणार असतील तर मारू दे,
मी देवाचं काम करत आहे आणि मी काम करीत राहणार. ज्याला मारायचं असेल त्याने येऊन मारू. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की त्याचा विश्वास होता की परमेश्वर माझी काळजी वाहील, परमेश्वर माझं रक्षण करेल. मी परमेश्वराचं काम करतो आहे आणि त्यासाठी मला माझ्या प्राणाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, पण मी त्या लोकांचं ऐकणार नाही. आणि तो देखील मंदिरात राहायला गेला नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसून येईल की त्याने आपल्या नेहम्याच्या विरुद्ध अनेक प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आपल्या देवावरती ठाम विश्वास होता की माझा देव माझं रक्षण करीलच आणि ह्या कामासाठी त्याने मला ह्या ठिकाणी पाठवलेलं आहे ते काम पूर्ण होईलच. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, खरोखर आनंदाची गोष्ट म्हणजेच पुढच्या 52 दिवसामध्ये त्याने ती पूर्ण भिंत बांधली आणि सगळं काम संपून टाकलं. आणि त्यानंतर 1-2 दिवसामध्ये त्याने जे गेट लावणार होते ते गेटही लावून घेतले आणि जणू काय सगळं काम त्याचं संपलेलं होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आता काम संपलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. म्हणजेच सगळ्या लोकांना एकत्र बोलावून आपल्याला ह्या भिंतीचं उद्घाटन समारंभ, पण केवळ उद्घाटन म्हणून नव्हे तर परमेश्वराने जो करार केलेला आहे त्या कराराची ह्या आपल्या यहुदी लोकांना परत जाणीव करून द्यावी आणि त्याद्वारे ह्या लोकांना सांगावं की आपण परत परमेश्वराशी एकनिष्ठ राहूया. परमेश्वर आपल्याला पुन्हा नक्कीच नवं जीवन देईल. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो की परमेश्वराने ह्या लोकांना खरोखर त्यांच्याबरोबर राहून ते काम पूर्ण केलेलं होतं. आणि त्यावेळेला सगळे यहुदी लोकांचं देखील सहकार्य मिळालं होतं. थोडके लोक सोडले तर बहुसंख्य लोक त्या ठिकाणी येत होते. आणि त्या शहरामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी येरुशलेमचं शहर होतं तिथे सगळ्या यहुदी लोकांची घरं सगळी व्यवस्थित झाली आणि त्या ठिकाणी लोकसंख्या वाढू लागली. आणि जे यहुदी नव्हते त्यांना त्या शहराच्या बाहेर त्यांची घरं उभारली गेली. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर आपल्याला दिसून येईल की एक दिवस जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये त्याने संदेष्टाला आणि धर्मगुरूला बोलावण्यात आलं आणि त्या ठिकाणी नेहम्याने लोकांना 5 संदेश दिले. पहिला संदेश असा होता की आपण परमेश्वराचे लोक आहोत आणि पवित्र लोक आहोत आणि आपण त्या परमेश्वराच्या संदेशाचा, त्याच्या कराराचा, त्या करारनाम्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्या आदेशाप्रमाणे जगलं पाहिजे. म्हणून त्या कराराचे जे नियम आहेत ते सगळ्यांनी पाळावेत असं त्याने सगळ्या लोकांना सांगितलं. दुसरी माझ्या प्रिय मित्रांनो, जर आपण त्याचं म्हणणं असंच होतं की जर आपण विसरलो तर त्याचा तोटा आपल्याला होतो, कारण त्यामुळे आपल्यावरती संकट येतात. त्यामुळे सगळ्या लोकांनी ते मान्य केलं. दुसरी गोष्ट त्याने सांगितली की तुम्ही तुमच्या मुलांसाठी बाहेरच्या लोकांचं म्हणजेच इस्रायलच्या पलीकडचे जे दुसरे लोक असतील त्यांच्या घरातून मुली आणून लग्न करू नयेत. कारण परकीय देवाची ते अगोदर ते ओळख करून देतात आणि आपली मुलं हळूहळू परकीय देवाची पूजा करू लागतात. त्यामुळे आपला धर्म हळूहळू कमी होतो किंवा ज्याला आपण म्हणतो की आपल्याच लोकांचं आपल्या देवाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे आपल्यावरती संकट येत राहतात. म्हणून आपल्या मुलासाठी बाहेरच्या समाजातील म्हणजे अन्य संस्कृतीतील आणि अन्य धर्मातील लोकांच्या मुलीशी लग्न करू नये आणि त्याप्रमाणेच आपल्या मुली देखील अन्य लोकांना देऊ नये. म्हणजे
ज्याला आपण म्हणतो धार्मिक आणि आध्यात्मिक शुद्धता राहिली पाहिजे, ह्याकडे त्याचं लक्ष होतं. दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की आपल्या लोकाने जो आपला शब्बात दिवस आहे तो शब्बात दिवस पवित्र पाळला पाहिजे. म्हणजे शब्बात दिवशी आपण कामं न करता परमेश्वराचं जे कार्य आहे आणि परमेश्वराची प्रार्थना आहे, त्या परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये, पूजा अर्चेमध्ये, त्याच्या स्तुती गौरवामध्ये आपण आपली मनं रमवली पाहिजेत आणि शब्बात खऱ्या अर्थाने आपण पाळला पाहिजे, कारण तो आपला खरा धर्म आहे. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सगळ्यांनी ते मान्य केलं, कारण शब्बातामुळे सगळे इस्रायली लोक एकत्र येत असत आणि सगळे यहुदी परमेश्वराचं एकत्र एक पिता म्हणून त्याचा गौरव करीत असत आणि ते बऱ्याच अर्थाने परमेश्वराच्या नावाला धरून होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की पहिल्या प्रत्येकाने आपल्या जमिनीमध्ये आपली जमीन कुठे आहे, काय आहे, कुठे कशी आपल्याला ते लाभवता येईल, त्या जमिनीकडे लक्ष द्यावं आणि आपल्या जमिनी आपल्या ताब्यात घ्याव्या, कारण ह्या परमेश्वराने आपल्याला दिलेल्या जमिनी आहेत. ही देवाची देणगी आहे, म्हणून ती जमिनी आपण ताब्यात घ्याव्यात आणि त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करावं. आणि शेवटी त्याने सांगितलं की त्या जमिनीमध्ये जे पहिलं फळ उगवेल ते आपण देवाला अर्पण केलं पाहिजे, कारण तसा आपला नियम आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, तो हे सांगायला विसरला नाही की केवळ अर्पण वाहिल्यामुळे आपलं जीवन पवित्र होतं असं नाही, तर आपलं आचरण आणि आपले अर्पण किंवा आपली प्रार्थना ह्यांची सांगड जीवनामध्ये घातली गेली पाहिजे, तरच देव आपल्याला पावतो. नुसते देवाला आपली अर्पणं नको आहेत, तर आपली हृदय हवी आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर आपण देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे जीवन जगलो तर आपण देवाचे होऊ शकतो. तर ह्या गोष्टीवर त्याने लक्ष दिलं आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी प्रभूचा गौरव केला आणि खऱ्या अर्थाने येरुशलेम अधिक सुंदर दिसू लागलं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की जेव्हा एज्रा हा येणार आहे, एज्रा हा संदेष्टा येणार आहे, तर तो त्याच्या पुढचं कार्य करतो आणि त्यानंतर आपल्याला दिसून येईल की इस्रायल खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. तर आज या नेहमियाबद्दल आपण देवाचे आभार मानूया.